श्रोतेहो नमस्कार. आयुर्वेद ही केवळ वैद्यक पद्धती नसून ती एक संपूर्ण जीवनशैली आहे जी आपल्याला निरोगी राहण्याचं आणि संतुलित जीवन जगण्याचं मार्गदर्शन करते. आयुर्वेद दिनाचं औचित्य साधून आज आपण जाणून घेऊया आयुर्वेद दिनाचं महत्त्व, त्यामागील इतिहास, तसंच आयुर्वेदाचा आजच्या आधुनिक काळातील उपयोग. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर वैभव आयर सर. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. यापूर्वी आयुर्वेद दिवस हा धनत्रयोदशी दिवशी साजरा केला जात होता, तर यावर्षीपासून तो आज 23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. तर या संकल्पनेविषयी आपण काय सांगाल? आपण 2016 पासून आयुर्वेद दिवस हा आपल्या भारतामध्ये साजरा करीत आहोत. यावर्षी हे त्याचं 10वं वर्ष आहे. पूर्वी आपली आरोग्य देवता श्री धन्वंतरी त्यांची जयंती अर्थात दिवाळीमध्ये येणारा सण जो धनत्रयोदशी आहे त्या दिवशी हा आयुर्वेद दिवस साजरा केला जात होता. आणि जनरली काय होतं की ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी येते किंवा त्या दरम्यान हा दिवस येत होता. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण कार्तिक महिन्यात येत असल्यामुळे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरा करण्यासाठी त्याला एकच तारीख अशी निश्चित नव्हती. आणि यामुळे हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यासाठी काही लॉजिस्टिक आव्हाने निर्माण झाली होती किंवा ती भविष्यात निर्माण होऊ शकतात हे आयुष मंत्रालयाच्या लक्षात आलं. आणि हा अभाव दूर करण्यासाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्थिर संदर्भ बिंदू स्थापित करण्यासाठी आयुष मंत्रालयाद्वारे आजचा हा 23 सप्टेंबर हा दिवस निश्चित करण्यात आला. आता 23 सप्टेंबर हाच दिवस का? कारण हा दिवस शरद संपाता सोबत जुळत आहे. म्हणजे या दिवशी आज दिवस आणि रात्र ही समसमान असते. ही खगोलीय घटना निसर्गातील समतोलाचे प्रतीक आहे. कारण समानता किंवा समतोल हाच आमच्या आयुर्वेदाचा मूळ गाभा आहे. आणि आपण जर यावर्षीची आयुर्वेद दिवसाची जर थीम पाहिली तर ती आहे लोकांसाठी आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी आयुर्वेद. म्हणजे फक्त व्यक्तीचे किंवा जगाचे कल्याणच नाही तर एक निरोगी पृथ्वी निर्माण करण्याचे सामर्थ्य हे आयुर्वेदामध्ये आहे. म्हणजे आयुर्वेद हा फक्त मानवजाती पुरताच सीमित नाही, पण मग आयुर्वेदाची व्यापकता नक्की किती आहे? आयुर्वेदाला आपण इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन म्हणतो. यामध्ये मेडिसिन हा जरी शब्द असला तरी हा आयुर्वेदाचा खरं म्हणजे दुसरा उद्देश आहे. आयुर्वेद हा शब्द हा 2 शब्दांचा संगम आहे, आयु आणि वेद. आयुर्वेद हे फक्त एक शास्त्रच नाही आहे, परंतु तो एक वेद आहे. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान. जिथे मानवाला आपले जीवन कसे जगावे याची माहिती सांगितली जाते असा वेद म्हणजे आयुर्वेद. तर या आयुर्वेदाचे 8 अंग आहेत, म्हणजे अष्टांग आयुर्वेद. त्यामध्ये कायचिकित्सा आहे जी जनरल मेडिसिन आपण जनरली म्हणतो, बालचिकित्सा पेडॅट्रिक्स, ग्रहचिकित्सा सायकॅट्रिक्स, ऊर्ध्वग चिकित्सा म्हणजे ENT असेल किंवा ऑप्थॅल्मो डोळ्यांविषयी आजार असतील, शल्यचिकित्सा सर्जरी, नंतर दंष्ट्र म्हणजे टॉक्सिकॉलॉजी, जर जेरियाट्रिक्स आणि वृक्ष, अशी ही एकूण 8 अंग आहेत आयुर्वेदाची. म्हणजे आपण जर या गोष्टीकडे पाहिले तर त्या काळी आयुर्वेदामध्ये किती छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे याची आपल्याला प्रचिती येते. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदकडे आपण एक वेद म्हणून आदराने पाहिलं पाहिजे. सर, आपण या आयुर्वेदचा इतिहास आणि उद्देश याविषयी काही सांगाल का? आयुर्वेदाची परंपरा ही ब्रह्मदेवापासून सुरू होते. मानवजातीच्या व पृथ्वीच्या कल्याणासाठी अनेक ऋषींनी किंवा आचार्यांनी ही परंपरा स्वतःनंतर पुढच्या आचार्यांकडे सुपूर्द केली. ब्रह्मदेवाने याचे फक्त स्मरण केले आहे. याचाच अर्थ त्यापूर्वीही आयुर्वेद अस्तित्वात होता. म्हणजे आयुर्वेदाची जी काही निर्मिती झालेली आहे
ती केव्हा झाली हे आपल्याला कोणालाच माहीत नाही आहे. आणि ब्रह्मदेवापासून ह्याची परंपरा सुरू झालेली आहे. कारण ब्रह्मा स्मृत्व युषो वेद, म्हणजे स्मृत्व, ब्रह्माने फक्त स्मरण केलेलं आहे असं आयुर्वेदात, तिथून आयुर्वेदाची सुरुवात झालेली आहे. बरं. एवढी आयुर्वेदाची खूप मोठी व्यापकता आहे. आणि या आयुर्वेदाचे उद्देश जे आहेत ते दोन आहेत. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे स्वास्थ्य माणसाने त्याचे स्वतःचे जे काही आयुष्य आहे ते निरोगी राहावे म्हणून ते कसे जगावे किंवा यासाठी काय केले पाहिजे याची जी सर्व माहिती आहे ती आयुर्वेदामध्ये आहे. आणि आयुर्वेदाचा दुसरा जो उद्देश आहे तो आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे चिकित्सा, हा आयुर्वेदाचा हा दुसरा उद्देश आहे. हिताहितम सुखम दुःखम आयुष्य तस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदा समुच्यते. म्हणजे माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी हितकर काय, अहितकर काय, सुख देणारे काय, दुःख देणारे काय, या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख आयुर्वेदामध्ये केलेला आहे. आयुर्वेदामध्ये सर्वात महत्त्व म्हणजे काल आणि देश याला खूप विशेष महत्त्व आहे. काल म्हणजे वेळ, देश म्हणजे थोडक्यात प्रदेश, म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये किंवा कोणत्या काळामध्ये किंवा कालामध्ये किंवा वेळामध्ये माणसाने काय करावे, माणसाची दिनचर्या कशी असावी किंवा ऋतूंप्रमाणे दिनचर्या कशी असावी, त्या ऋतूंमध्ये आहारविहार कसा असावा, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आयुर्वेद शिकवतो. सर, आत्ताच आपण आचार्य चरक ऋषींच्या सूत्राचा उल्लेख केलात. आपला आयुर्वेद हा ग्रंथामध्ये सांगितला आहे, तर या ग्रंथांविषयी आपण थोडक्यात सांगा. आयुर्वेद हा खूप प्राचीन आहे, म्हणजे आताच मी सांगितलं तसं. आणि आता आपल्याकडे ज्या काही संहिता उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये चरक संहिता ही खूप प्राचीन समजली जाते, जी इसवी सन पूर्व काळातील आहे. आणि त्यानंतर धन्वंतरी संप्रदायामध्ये एक सुश्रुत संहिता आहे जी प्राचीन आहे, ती पहिल्या शतकातील आहे. बरं. आणि त्यानंतर आचार्य वाग्भट यांनी जे काही अष्टांग संग्रह, बृहत व लघु हे सांगितलेले आहेत त्याचा कालखंड जो आहे तो 3ऱ्या व 4थ्या शतकातील आहे. आणि या ग्रंथांमध्ये अनेक वेगवेगळे स्थान आहेत. म्हणजे त्यामध्ये या पृथ्वीतलावर असणारे जे काही प्रदेश आहेत किंवा कालानुरूप होणारे जे काही बदल आहेत किंवा ज्या वनस्पती आहेत, प्राणीमात्र आहेत, या सर्वांचे गुणधर्म काय आहेत यांची प्रत्येकाची छोटी छोटी माहिती आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेली आहे. आणि आयुर्वेदाचा जो दुसरा उद्देश आहे आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे प्रत्येक आजार व त्यावर उपचार काय करायचे याची माहिती या सर्व ग्रंथांमध्ये, संहितांमध्ये सांगितलेली आहे. आयुर्वेदाची खरी गंमत आहे की आयुर्वेदाचा जो गाभा आहे ना तो प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जातो. बरं. आपण जनरली काय म्हणतो, एखाद्या आजारावर हे औषध घे, परंतु आयुर्वेदात तसा नाही आहे. आयुर्वेदामध्ये एखादी व्यक्ती आमच्याकडे आजारी म्हणून, पेशंट म्हणून आली तर तिला कोणता आजार झाला आहे, ती कशी आहे, तिचं दोषबल कसं आहे, तिची प्रकृती कशी आहे, या प्रत्येक गोष्टींप्रमाणे औषधं बदलत जातात. अच्छा. म्हणजे एकच आजार असला अनेक व्यक्तींना तरी प्रत्येक व्यक्तीसाठी औषधही आमच्या आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळी असतात. तर आयुर्वेदामध्ये आपल्या शरीराविषयी किंवा निरोगी शरीराविषयी कशा प्रकारे विश्लेषण केलं आहे त्याबद्दल सर सांगा. निरोगी शरीर म्हणजे आपण स्वस्थ, म्हणजे एक उत्तम माणूस म्हणू, किंवा निरोगी शरीर म्हणजे स्वास्थ्य, याची व्याख्या आहे आयुर्वेदामध्ये समदोषः समाग्निश्य समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वास्थ्य इत्यभिधीयते. आता या ठिकाणी आपले जे शरीर आहे ना हे दोष धातूंनी बनलेले आहे. दोष आहेत ते शारीरिकही आहेत आणि मानसिकही आहेत. म्हणजे शारीरिक दोष वात, पित्त, कफ आहेत, किंवा मानसिक दोष किंवा गुण आहेत सत्व, रज, तम, किंवा आपले जे धातू म्हटलेलं आहे पुढे त्यामध्ये आपलं जे शरीर आहे ते सप्तधातूंनी बनलेलं आहे. रस, रक्त, मांस,
मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. रस म्हणजेच थोडक्यात पाणी, रक्त, हे रक्त आपल्याला माहीत आहे, मांस, अस्थि असेल म्हणजे जी शरीरामध्ये असणारी हाडं आहेत, हे सर्व सप्तधातू आहेत. आत्ता तुमच्या लक्षात येईल की मगाशी जे आपण म्हटलं म्हणजे आजचा जो दिवस आहे तो 23 सप्टेंबर हीच तारीख का निश्चित करण्यात आली. म्हणजे मगाशी मी आपल्याला म्हटलं समानार्थी किंवा समतोल हा आयुर्वेदाचा गाभा आहे. तर यावरून आपल्या लक्षात येईल की समदोषः, समाग्निश्च, समधातू म्हणजे शरीरामध्ये सर्व समतोल असणे, समानता असणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि आयुर्वेदाचा तो मूळ गाभा आहे. म्हणजे दोष झाले, धातू झाले किंवा इथे मी आपण अग्नीचाही उल्लेख केलेला आहे. अग्नी म्हणजे शरीरामध्ये जे काही आपण अन्न खातो ते पचवण्यासाठी जी काही अग्नी लागते किंवा शरीरामध्ये जे काही आपले संस्कार होत असतात शरीराच्या अंतर्गत त्यासाठी असणारी जी काही अग्नी आहे तो त्याचा उल्लेख आहे. मलक्रिया म्हटलेली आहे जी प्राकृत असली पाहिजे. आणि जे दुसरं वाक्य आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्य अभिधीयते. म्हणजे आयुर्वेदामध्ये मन, इंद्रिय या सर्वांनाही शरीरा एवढंच त्यालाही महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये फक्त उत्तम प्रकृतीसाठी फक्त शरीराचाच विचार केलेला नाही आहे, तर आपल्या मनाचाही उत्तम प्रकारे विचार केलेला आहे. आणि ज्यावेळी माणूस शरीराने आणि मनाने उत्तम असेल त्याचवेळी आपण त्याला स्वस्थ किंवा एक निरोगी शरीर किंवा निरोगी माणूस असे म्हणू शकतो. खरं आहे. आपण प्राकृत शरीराविषयी आत्ताच सांगितलं सर. तर आयुर्वेदचा दुसरा उद्देश आहे चिकित्सा. यामध्ये शरीर शुद्धी म्हणजे पंचकर्म. पंचकर्माला विशेष महत्त्व आहे किंवा वलय आहे. परंतु आज आयुर्वेदकडे दुसऱ्या बाजूने बघत असताना आयुर्वेदमध्ये वापरली जाणारी काही औषधं मेटल म्हणजे धातुयुक्त असतात आणि त्यांचं शरीरावर दुष्परिणाम होतात असाही लोकांचा समज आहे. याची सत्यता किंवा खरी वस्तुस्थिती काय आहे? आपल्या आयुर्वेदामध्ये जी चिकित्सा आहे ती व्यक्तीनुसार बदलत असते. आणि आमच्या आयुर्वेद अभ्यासक्रमामध्ये औषधी निर्माणलाही खूप विशेष महत्त्व आहे. आणि त्याचं कारण ते आहे की प्रत्येक वैद्य असेल, डॉक्टर असेल, त्याला औषधही निर्माण म्हणजे स्वतः तयार करूनच रुग्णाला द्यायची असतात. आणि त्यासाठी तो आम्हाला रसशास्त्र किंवा भैषज्य कल्पना म्हणून हा आयुर्वेद शिकत असताना आयुर्वेद अभ्यासक्रमामध्ये विषय आहे. आणि यांमध्ये या धातूंपासून औषधं कशी बनवावी हे शिकवलं जातं. आयुर्वेदामध्ये धातूंचा म्हणजे मेटल्सचा वापर केला जातो, परंतु त्यासाठी धातू हे शुद्ध केले जातात. म्हणजे हे जे धातू आहेत त्याची सर्वप्रथम शोधन आणि मारण ही प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि औषधे तयार करत असताना त्या गोष्टी खूप प्रामुख्याने केल्या जातात. शोधन म्हणजे धातूचं शुद्धी झाली थोडक्यात, आणि यामध्ये मारण हा जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जो धातू आहे तो शोधन केल्यानंतर त्याची सूक्ष्मता वाढवली जाते मारण करून. म्हणजे आपण ते वापरताना भस्म रूपामध्ये वापरतो. आणि जे भस्म रूपामध्ये जे आपण वापरतो कारण ते मायक्रो टू नॅनो थोडक्यात झालेलं असतं. अच्छा. आणि हे केल्यामुळे ते नॅनो पार्टिकल्स असल्यामुळे त्याची शरीरामध्ये ॲब्सॉर्ब करण्याची जी क्षमता आहे किंवा त्याची कार्यक्षमता धातूची ती खूप किंवा चिकित्से जे आपल्यावर होणार आहे त्याची जी ट्रीटमेंट ती खूप उत्तम प्रकारे होते. आणि आपण आत्ता जे म्हणतो ना म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी ही आमच्या आयुर्वेदामध्ये त्यावेळी सांगितलेली आहे आणि त्याचा खूप बारीक सूक्ष्म प्रमाणे अभ्यास केलेला आहे. आणि एक उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो की आपण पारद हा बऱ्याच वेळा आमच्या आयुर्वेदामध्ये मुख्य धातू जो औषधी निर्माणामध्ये वापरला जातो, तर त्याचे अष्टदश संस्कार करून त्याच्यापासून पारद याच्यापासून उच्च प्रतीच्या धातूची निर्मिती केली जाते. म्हणजे आयुर्वेदामध्ये एका पारदापासून दुसरा धातू उच्च प्रतीचे धातू निर्माण करण्यासाठी त्यावर 18 संस्कार करण्याचीही माहिती किंवा ते सांगितलेलं आहे. अच्छा. त्यामुळे जनरली जे काही म्हटलं जातं की आपण काय करतो, एखाद्या आपण औषधावरती वाचतो की हे मेटल आहे
हो. त्याचा उल्लेख केलेला असतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना वाटतं की अरे ह्याच्यामध्ये मेटल आहे, परंतु ते शुद्ध करून, ते सूक्ष्म करून, त्याच्यानंतरच शरीराला जे काही सुटेबल असेल अशा प्रकारचंच त्याचे कोणतेही आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घेऊनच त्याची औषधामध्ये निर्मिती केली जाते. अच्छा. त्यामुळे आता सध्या जे काही चाललेलं आहे की आयुर्वेदामध्ये मेटल्स वापरले जातात किंवा धातू वापरले जातात आणि त्याच्यामुळे आयुर्वेद कुठेतरी बदनाम होत आहे, ही खरंतः पूर्णतः चुकीचं आहे. आणि आयुर्वेद हा आमचा शाश्वत आहे. सामान्य नागरिकांमध्ये आयुर्वेदाविषयी अजून कोणत्या प्रकारे जनजागृती व्हावी या दृष्टीने आपल्याला काय करता येईल? जनजागृतीविषयी मी 2 मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याकडे उल्लेख करतो. आज आपण सर्वसामान्यपणे कुठे गेलो किंवा काही खरेदी करत असलो किंवा काही औषधं घेत असलो किंवा आज अनेक मार्केटिंग कंपन्या आहेत की ज्या काम करतात किंवा कॉस्मेटॉलॉजी असेल, या सगळीकडे आयुर्वेद हा शब्द सहजपणे वापरला जातो. किंवा आपण कोणती वस्तू खरेदी करत असताना किंवा औषध खरेदी करत असताना सहज सांगितलं जातं आयुर्वेदिक आहे, हे घ्या, ह्याला काही साईड इफेक्ट नाही. आणि हे आपल्याला सर्वसामान्यपणे खूप वेळा ऐकायला मिळतं. हो ना. परंतु खरंच आयुर्वेद हा आमचा एवढा सोपा नाही आहे. कारण मी म्हटलं तसं आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्तीनुसार चिकित्सा असेल किंवा दिनचर्या इथपासून प्रत्येक व्यक्तीनुसार त्या गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि आयुर्वेदाची ही महत्त्वाची बाजू प्रत्येक लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. आयुर्वेद हा खरंच खूप श्रेष्ठ आहे आणि त्याचं श्रेष्ठत्व आपण जपलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरा जो विषय आहे त्यामध्ये आयुर्वेदाचा जो आपला पहिला उद्देश आहे तो खरंच सफल व्हावा. आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे जे काही रोग आहेत किंवा हवामानातील बदल, ताणतणाव, व्यवस्थापन, या सर्वांवर उपाय म्हणून आयुर्वेदामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या देशानुसार किंवा कालानुसार दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विहार, आचार यांचे प्रत्येक माणसाने पालन करून उत्तम आरोग्यसंपन्न कसे जगावे याची समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. आपण आत्ताच मी आपल्याला सांगितलं तसं आयुर्वेदाची खूप इसवी काळापूर्वीपासून आहे आणि तो इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन म्हणून त्याकडे पूर्वीपासून पाहिलं जात आहे. दुर्दैवाने ज्यावेळी भारतामध्ये मुघलांनी आक्रमण केलं आपल्याकडे आणि त्या काळामध्ये त्यानंतर बरेचशा आपल्या काही संहिता आहेत त्या नष्ट झाला आणि दुर्दैवाने त्यानंतर आमच्या आयुर्वेदाचा खरा म्हणजे ऱ्हास सुरू झाला. आणि त्याचवेळी आपण जे काही आता मॉडर्न मेडिसिन म्हणतो किंवा ॲलोपॅथी म्हणतो ह्याची भारतामध्ये थोडक्यात एंट्री झाली. परंतु हे सगळं असतानाही आजही एक आपल्या आयुर्वेदाविषयी एक जनजागृती निर्माण व्हावी म्हणून हा आयुर्वेदाविषयी थोडीफार तरी माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनामध्ये मिळावी यासाठी सरकारने काहीतरी किंवा शासन स्तरावर काहीतरी प्रयत्न होणे गरजेचे आहे, जेणेकरून निदान शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांना आयुर्वेदाविषयी आदर निर्माण होईल असं मला तरी मी आयुर्वेदाचा एक छोटा विद्यार्थी म्हणून मला असं नेहमीच वाटतं. खूप छान. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे जो निरोगी आहे त्याचं आरोग्य जपा आणि जो आजारी आहे त्याचा रोग दूर करा. आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, पण आयुर्वेद आपल्याला सांगतो आरोग्य जपणं हाच खरा उपचार आहे. संतुलित आहार, वेळेवर झोप, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार हीच खरी औषधं आहेत. श्रोते हो, आयुर्वेद दिनानिमित्त आपण संकल्प करूया आपल्या शरीराची, मनाची आणि पर्यावरणाची काळजी घेऊया. सर, आयुर्वेद दिनानिमित्त खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी आणि श्रोत्यांतर्फे आभार. धन्यवाद.